नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी एप्रिल 2026 हा महिना प्रगतीचा असणार आहे बरं का. कारण या काळात नोकरी आणि व्यवसायात एक चांगली स्थिरता तुम्हाला बघायला मिळणार आहे. चांगल्या आर्थिक नियोजनांची गरज अर्थात असणार आहे. पण एकंदर कुटुंबात आनंदाचं वातावरण राहणार आहे आणि मोठे निर्णय जे तुम्हाला घ्यायचे ते मात्र विचारपूर्वक घ्यायचे. नक्की एप्रिल महिना वृषभ राशीच्या लोकांसाठी काय घेऊन आलाय जरा सविस्तर जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि सामाजिक जीवनाबद्दल. सुरुवातीलाच म्हटलं तसं घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. कारण एखादा शुभ कार्यक्रम ठरू शकतो. त्याबद्दल चर्चाही होऊ शकते. मित्र आणि नातेवाईकांकडून तुम्हाला गरजेच्या वेळी मदत सुद्धा हा एप्रिल महिना करून देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही छोट्या-छोट्या गोष्टी असतील तर त्यावरचं वाद तुम्ही टाळायचे आहेत. प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झालं तर विवाहितांसाठी ज्यांचं लग्न झालंय ते आपल्या जोडीदारासमोर सोबत चांगला वेळ घालवतील. पार्टनरसोबत तुमची भावनिक बॉन्डिंग वाढेल. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्या आयुष्यात एखाद्या नवीन व्यक्तीची एंट्री होऊ शकते. अर्थात एखादी नवीन व्यक्ती जी भेट पुढे दीर्घकाळासाठी एका नात्यामध्ये रूपांतरित होऊ शकते. अशी एखादी ओळख या काळामध्ये तुमची होऊ शकते. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक स्थिती एप्रिल महिन्यात नक्कीच चांगली असणार आहे. कारण अचानक आर्थिक लाभाचे काही योग तयार होतात ते. गुंतवणूक मात्र करायची आणि ती करताना काळजी घ्यायची. खास करून शेअर मार्केटमध्ये किंवा जिथे रिस्क मोठी आहे, अशी इन्व्हेस्टमेंट तुम्हाला सध्या तरी टाळायची आहे. पैसे येण्याचे अनेक नवे मार्ग तुमच्यासमोर एप्रिल महिना घेऊन येऊ शकतो. करिअर व्यवसायाच्या बाबतीत सांगायचं झालं तर कामाच्या ठिकाणी नवीन संधी किंवा नवीन प्रमोशनचे योगसुद्धा एप्रिल महिन्यामध्ये आहेत. जुने प्रोजेक्ट पूर्ण होतील. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन क्लायंट्स मिळतील. सहकाऱ्यांशी मात्र थोडं संयमाने तुम्हाला घ्यावं लागेल. मतभेद होऊ शकतात आणि ते मतभेद टाळण्यासाठी तुम्हाला संयम ठेवावा लागेल. महत्त्वाचे निर्णय घेताना कोणतीही घाई करू नका. हाच सल्ला तुम्हाला एप्रिल महिन्यासाठी दिला जातोय. एप्रिल महिन्यामध्ये जे तुमच्यासाठी महत्त्वाचे दिवस असणार आहेत, ते असणार आहेत 3, 9, 14, 21 आणि 27 तारीख. या तारखांना शुभ तारखा तुमच्यासाठी म्हणाव्या लागतील आणि काळजी 3 दिवसांमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे 6, 18 आणि 25 एप्रिल हे दिवस जरा भारी आहेत. त्यामुळे या 3 दिवसांमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे. सगळ्यात बाबतीत मंडळी, एप्रिल 2026 मध्ये वृषभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक प्रगती तर आहे. करिअरमध्ये मोठे बदलसुद्धा अपेक्षित आहेत. 19 एप्रिलपर्यंत तुमचा खर्च राहणार आहे. मात्र त्यावर तुम्हाला थोडंसं नियंत्रण ठेवावं लागेल. कारण खर्चावर नियंत्रण ठेवलं तरच तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. व्यवसायात नफा वाढेल, नोकरीत यश मिळेल. पण आरोग्याची काळजी घेणं मात्र गरजेचं आहे. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. त्यामुळे बाहेरचं काहीही खाणं शक्यतो टाळा. पौष्टिक आहार घ्या. 14 एप्रिलनंतर सूर्याचं जे गोचर होणार आहे ते तुमच्यासाठी फलदायी असणार आहे. 19 एप्रिलपासून मालव्य राजयोग बनत असल्यामुळे करिअर आणि व्यवसायात मोठी प्रगती बघायला मिळणार आहे. नवीन व्यवसाय तुम्ही सुरू करत असाल किंवा नवीन व्यवसायामध्ये काही नवीन प्रयोग करू पाहत असाल तर त्यासाठी हा काळ उत्तम असणार आहे. फक्त जे भागीदारीत व्यवसाय करताय त्यांनी भागीदाराशी मतभेद होऊ नये यासाठी काळजी घ्यायची, कारण तसं होण्याची शक्यता आहे. आता वृषभ राशीच्या ज्या लोकांच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचणी आहेत किंवा त्याचं असं म्हणणं आहे, की तुम्ही सांगताय आम्हाला आर्थिक लाभ होणार आहे, पण आम्हाला काहीही त्याचा अनुभव येत नाही. राशी भविष्यात सांगितल्याप्रमाणे आमची काही प्रगती होत नाही बाबा. तुम्ही काहीही काय सांगता असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या वैयक्तिक कुंडलीमध्ये शुक्राची स्थिती अत्यंत महत्त्वाची ठरते. वैयक्तिक कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्यांचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आणि त्यामुळेच ग्रहगोचराचे वेगवेगळे परिणाम पाहायला मिळतात. पण तुम्ही त्यावर उपाय करू शकता. जर तुम्हाला आर्थिक समस्या असेल तर शुक्रवारच्या दिवशी महालक्ष्मीची पूजा करावी आणि महालक्ष्मी अष्टक म्हणावं. जर शुक्रवारी हा नियमच करून टाकावा. वृषभ राशीच्या लोकांना तसंही त्यांचा स्वामी शुक्र असल्यामुळे महालक्ष्मीची पूजा करणं त्यांच्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर करणारं ठरतं. शुक्रवारच्या दिवशी पांढऱ्या वस्तूचं दान करावं. साखर असेल, दूध असेल यासारख्या वस्तू दान करणं सुद्धा लाभदायी ठरतं. एक मंत्र आहे जो तुम्ही जपू शकता तो म्हणजे ओम शुक्राय नमः.
या मंत्राचा जप जास्तीत जास्त किंवा रोज 108 वेळा किंवा कमीत कमी दर शुक्रवारी 108 वेळा जर ती तुम्ही केलात, त्यामुळे सुद्धा तुमची शुक्राची स्थिती उत्तम होईल आणि तुमच्या आयुष्यात असणारी आर्थिक समस्या, पैशांची अडचण या समस्या दूर व्हायला मदत होईल. एप्रिल 2026 तुमच्यासाठी संधी आणि प्रगतीचा महिना आहे. पण तुम्हाला संयम ठेवायचा आहे आणि योग्य निर्णय घेण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यायचा आहे. धन्यवाद.